नमस्कार. आमी केपें मतदारसंघात भितर आसा. आमी गोंयांत भितर पळयतात विधानसभेक जर तुमी न्यूली आमदार जर आसत आनी तेंचो परफॉर्मन्स कसो आसा हे तुमकां विधानसभेक दिसून येयल्लें आसा. आनी त्या तितूंतल्यान आमचो न्यूली एम एल ए म्हणून केपें मतदारसंघात ज्या 20 वर्सां ज्यांनी साम्राज्य केलें, जेणे आपली हुकुमशाही चलयली, अशा आमदाराक हांगा डिफीट करून येयल्ले आसा काँग्रेसीचे आमदार एल्टन डिकोस्टा. आनी विधानसभेक ज्या पद्दतीन केपें मतदारसंघाचे अरावंडींग जे प्रश्न आसात ते मांडलेले, ते कशे पद्दतीन मांडले आनी कशे पद्दतीन न्याय दिलो हे जर तुमकां शिकपाक मेळटा, पळोवपाक मेळटा जाल्यार तो केपेंचो आमदार एल्टन डिकोस्टा. आमी तेकाच विचारया, आमी तेजे कडेन स्पेशली येयला इन गोवा मुद्दम, की आमदाराचें काम आनी मुखालीन फ्युचरचें प्लॅनिंग कसो आसा हें आमी जाणून घेवया. नमस्कार आमदार. आमी पळयतात केपें मतदारसंघ म्हणले नंतर खंय तरी वेगळे दृश्टिकोनांतल्यान वयतालो. 20 वर्सां लोकांनी पळयलें आनी डेव्हलपमेंट कांयच ना. ह्या हितूंतल्यान खंय तरी काँग्रेसीचे उमेदवारीचेर तुमी आसले आनी लोकांनी तुमकां भोवमतान हांगा निवडून दिले नंतर तुमचे मेन जो हे आसलो, एम जो आसलो, तो कशे पद्दतीन आसलो? पुंजोदार नमस्कार सगळ्यांक तुमकां. आनीक जेन्ना तुवें म्हळें 20 वर्सां केपें मतदारसंघ फाट्यां, खरेंच हांवूय मानता हें फाट्यां आशिल्लें. 20 इयर्स आमी फाटल्यान गेल्ले आनी जेन्ना आमदार जाल्लो आनी लोकांनी एक विस्वास म्हजेर दवरलो आनी एक अपेक्षा आसली, बाबा एल्टनी कितें तरी करतलो. हे अपेक्षाचेर हांव हे तेंगेले विस्वासाचेर मुखार वचपाक लास्ट 3 इयर्स जाते भशेन काम करिता. ते मागीर तुगे हेल्था वायज आसूं, प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर जावं, रोड्स, इलेक्ट्रिसिटी, वॉटर, एड्युकेशन, हे बद्दल हांव लास्ट 3 इयर्स काम करिता. आतां जेन्ना आमी कॉमर्स कोताय, जेन्ना एड्युकेशनाचें उलयल्यार आमकां ऑलमोस्ट 5 हायस्कूल आसली, एक 100 आमगेली प्रायमरी स्कूल आशिल्ली. इतली वर्सां इट वॉज इन अ व्हेरी बॅड स्टेट. भुरग्यांक वचपाचें शिकपाचें तितून आसनासलें. सो आय हॅव ट्रायड टू डू माय बेस्ट. आनी आज ही 5वी स्कूलां रेनोवेशन जाली. प्रायमरी स्कूल, हायस्कूल एज वेल एज प्रायमरी स्कूल दोनूय रेनोवेट जावन आनी हो एक स्कूलाक काम चालू आहा, विच इज फातोरपा. ते आमी काम आतां चालू आहा. सो दीस इज वन इन एड्युकेशन. देर आर अदर वेज इन वॉटर, लायक लोकां सरकार म्हणटा हर घर नल आनी जल, बट आमगे मतदारसंघांत चयल्यार हांव तुमकां सांगता, लायक प्लेसीस इन मार्शें, मोर्पिल्ला, खोला, 70% पीपल आर डिपेंडंट ऑन द नॅचरल रिसोर्सीस विच इज स्प्रिंग वॉटर. तें लोक आमगेलें सरकार फाटीं पडोय दिवपाक सारकी पावना. आतांच एक मोर्पिल्ला पंच येयल्लो, म्हणजे सांगतालो सर, त्या पंपिंगून उदक घालपाक मोटर ना म्हणून मोटर जोडलो म्हणून. हें हांव तजवीज कोता. हें तांकां हर घर उदक जल दिवपाक आय एम डुईंग माय बेस्ट टू डू दॅट, एंड वीच आय हॅव टू सम एक्सटेंट आय हॅव सक्सेडेड. जायते कडेन न्यू लायन्स घायली, पायपलायन चेंज केले, जे मोटर नाशिल्ले थिंगाय मोटर आमी घालपाक गेले. जायत्यो झोऱ्यो ज्यो वर इन अ व्हेरी बॅड स्टेट, 30-40 वर्स पयलीं झोऱ्यो बांदल्यो, त्यो काल आमी एक कानायनी स्टार्ट केल्या काम, नुवें एक रेडी केल्या. सो ह्यो नॅचरल रिसोर्सीस हांवें ती वयता हांव पोत्तून जाग्यार ते साडपाचें, हेचेर म्हजो प्रयत्न आसा. जेन्ना तूं हेल्थ सॅक्टरान म्हणटा, हांवें ऑनरेबल हेल्थ मिनिस्टर बाबा विश्वजिता कडेन जायते स्कीम मागोवन हाडले. जायते कडेन दोतोर शॉर्टाय ते हांव मागोता. डायलिसीस युनीट आमगेले जायते लोकांक किडनी इश्यूज भरपूर आहाय. सो कित्याक दे कंझर्व डायरेक्ट वॉटर फ्रॉम द स्प्रिंग्स, बोरवेल. सो हाय मिनरल्स लागून तेंकां किडनी फेलियर जाला. सो डायलिसीस हांवें एक्स्ट्रा बेड मागले आमगेल्या इन बार्ली हेल्थ सेंटर जावं ते केप्यां. सो हेल्थ वायज एम्बुलन्सीस नासल्यो, त्यो हें मागोता. ही हांव काम करिता. स्पोर्ट्साक आमगेले इतली वर्सां एक ग्रावंड स्टार्ट केलो, दियाव ग्रावंड. तो कांय कारणान फाटीं हलत रावलो. तो पयलींचो एक कॉन्ट्रॅक्टर आसलो बाब सुबोध म्हणून, तोवूय आज म्हाका सामको मदीं ना. तेच फावटी दुसरे कॉन्ट्रॅक्टरा खातीर तें आज कामूय रेडी जालां. केपें स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहा तें सारकी इन अ व्हेरी बॅड स्टेट आहा. तेजेरय आमी डायरेक्टराक उलयले, मिनिस्टराक उलयले, ती काम हांव स्पोर्ट्सा कडेन करूंक दिताय. बाकी रोड्स जाता प्रमाणे खंय रस्तो ना जाल्यार तितले हांव करता. जायते कडेन हांव म्हणजे पर्सनल फंडांतल्यान लोकांक रस्तो दिता. बारीक फूड ब्रीज लायताय, म्हणजे स्वता पयशान दिले. हे वस्त हांव करिताय. आतां जाता ते भशेन ऑफिसर रावन सरकाराक खंय आदार मेळपाक जायो. आनी हांव म्हणा सरकार जायत फाट म्हणा आमचे उपकार करना. हे आमगेले बेसीक नीड्स एज अ सिटीजन ऑफ दीस कंट्री. वी शूड हॅव दीस रोड, इलेक्ट्रिसिटी, वॉटर, हेल्थ. हें आमकां जाय. हें दिवपाक मुगे प्रयत्न.
आमदार आमी पळयता केपें मतदारसंघ म्हणल्यार तो उदकाचो जो प्रॉब्लेम आसा तो मोस्टली चड आसलो आनीक हेजे पयलीं जे आमदार आसले ते वारंवार सांगताले की खंय तरी आपूण ऑपोजिशन आसा म्हणून कामां जायना म्हणून पूण सरकाराक सुद्दां येवन ही कामां पूर्ण जावना नासली पूण तुमी जेन्ना आतां ऑपोजिशनाक जरी आसले जाल्यार तुमची कामां कित्याक जाता आतां सरकार तुमकां तेका दिता काय तुमचीच कापासती तुमी करून घेता ते कितें आसता जे पयलीं म्हणटा ऑपोजिशन आशिल्ले ते रॉंग 10 वर्सां तेन्ना काँग्रेस सरकारा आशिल्लो तेन्ना हिंगाचो आमदार जो मिनिस्ट्री नासली बट रुलींग आशिल्ले आतां हांव ऑपोजिशन आसोनूय काम करून घेता एक एकल्याक जाण एकल्याक खापोसता काम करून घेवपाची आनी हांवें सांगूंक पडली आमचें सरकार कोण रुलींग आतां सरकार आमचेर उपकार करना फावर करना केपेकार टॅक्स फारीक करूं केपेकार खंय फाटी ना सो आमी कित्याक फाट दवरपा जाय हें आमगे चितीन काम करून घेता जायत कडेन म्हणटाय ते जायत भाशणां म्हणटाय आमी पयलीं केल्ली वस्तू एल्टनात काम करता सरकार इज अ कंटिन्युअस प्रोसेस केल्ली जाल्यार तुका 20 वर्सां लागना न्ही काम करपाक अरे 20 वर्सां जाल्यार 3 वर्सांनी केस करता आतां लोक पिसना लोक आमगेलो शिकलो आनी केपेकार हे बरे हुशार शिकून हुशार आनी जे लोकांक आमगेले बाकी गांवांनी जे ग्रामीण भागांत शिक्षण ना जाल्यार ते तकलेन हुशार आहाय आज तुका टिवीचेर सगळें दिसती पडना खबर आहा लोक पिसना सगळें म्हणपा आपण केलें आनी एटन करता जायत वस्तू म्हाका नांव घेवपा नाका लागीं एक रस्तो सांग तुका बाबुला रस्तो तो इतलीं वर्सां चलत आसलो एस्टिमेट जालो जावना हांव जेन्ना कळ्ळें हो रस्तो एस्टिमेट जालो आनी मुखार आसा हांवें हेड चेंज केलो फ्रॉम एसटी सोन हांवें तो PWD हेडान हाडलो आनी तो आज फंड रिलीज करून आज तो रस्तो ऑलमोस्ट कंप्लीट जालो सो मनशां बुद्धी आसपा जाय थोडें तरी शिक्षण आसपा जाय काम करून घेवपाक आनी तेन्ना ती काम जाताय इट इज नॉट द क्वेश्चन ऑफ बीइंग इन ऑपोजिशन ऑर इन रुलींग आज आमगेले 8 जाण गेले काम करपाक कितली तें डेव्हलपमेंट केलें तो दाखोवचो फकत कितें हांव म्हणा कोणा फायदे गेले काय म्हणजे तेतून जाण एकट्यान चिंतपा जाय बट आमी ऑफिसर रावन म्हाका दिसता आय एम सॅटिस्फायड विथ वर्क आय हॅव डन इतलीं वर्सां इलेक्शना पयलीं बेतूल पंचायती फावंडेशन स्टोन म्हणून गेले केप्यां बस स्टँडा म्हणून फावंडेशन स्टोन गेले तीच कोण काम करता ते मनशाक काम करपा तरी ती इलेक्शन येता तेन्ना राजकारण करुया बट डेव्हलपमेंटाचे आडखळ हाडा दिस इज माय ओनली रिक्वेस्ट आमदार आमी पळयतात बाकीच्या मतदारसंघाचे लोक उलयता की 20 वर्सां केपें मतदारसंघाची कामां जालें ना ते एक 3 वर्सां भितर जाली आमी आनी एक आयकलें की प्रत्येक गजाली प्रत्येक तुजी कामां खंय ना खंय तरी आडखेडे हाडप आनी नाल्यार खंय तरी आपली फावंडेशन स्टोन घातलो ती कामां पूर्ण करप म्हणून आनी कामां खंय तरी आडमेळे हाडप हें कितें पत योग्य आसा आनीक तुजी फुडली वाटचाल कशी आसतली हें डेव्हलपमेंट सगळं पूर्ण करपाक आतां तुका म्हणटा एक व्हडली 2 गोश्टी घालता एक गोश्ट म्हळ्यार केपें पुलीस स्टेशन जेन्ना एस्टिमेट जालो तेन्ना म्हाका सुद्दां डिपार्टमेंटान ऑफिसरांनी वा इंजिनियरांनी कसो एस्टिमेट केलो तो खबर ना आज सारकें फंड ना म्हणून तें काम बंद आहा आज ऑलमोस्ट आनी 5 कोट्यांचे ते सँक्शन एमावंट सँक्शन जावन टेंडरूय जालो लास्ट 3 इयर्स गेली म्हाका सरकाराक दवरगत करपाक सांगून बाबा हे पुलीस स्टेशनाचें काम ताबडतोब जावपा जाय आनी इट इज माय हंबल रिक्वेस्ट आपल्या सरकाराक हें आतां टेंडर जाला सगळें जालां ताबडतोब त्या कॉन्ट्रॅक्टराक वर्क ऑर्डर दिवची आनी हें केपेंच्या पुलीस स्टेशन जाग्यार घालचें सेम तशेंच आमगेलें केपें म्युनिसिपल बिल्डींग आतां इनॉग्रेशन केलें वीच वॉज इनकम्प्लीट 60% वर्क वॉज नॉट कंप्लीटेड बाकी वण्ट्यो आसल्यो आनी पेंट केलें इनॉग्रेशन कोणाक दाखोवपा इनॉग्रेशन केलें आज पासून तिका तितून कोण जितून वचना ते बिल्डींग बांदता आसतना फीश एंड व्हेजिटेबल बिल्डींग म्हणून तिका बांदिल्लें आज फीश व्हेजिटेबलाक मीट हेंकां जाग खंय तिका एक ऑप्शन वचून नुस्तें विकपाचें फ्रूट वचून शॉपान विकपाचें ऑफिसां वचून विकपाचें ते लोकांक फटयलां प्रॉपर प्लॅनिंग कांय ना आनी फकत लोकांक दिसाभर करपाच्यो खबरो हांव कोणाकूय दोश दिना हांव जालें तें जालें आमी पास्ट आहा तें विसरपा जाय बट एटलीस्ट आतां कितें बरें जाता तें आमी बरें करपा जाय मनशान स्वार्था पासून दुसऱ्यांक दादणां वाट लावपा जायना आपणा स्वार्था आपणा बरें पडून दुसऱ्यांक वाट लावपा जायना दॅट इज माय ओनली रिक्वेस्ट टू जे सगळे पॉलिटिशियन आहेत आमचे कोण आमचे बारा नाय कोण म्हणटाय आपण दुसरे पार्टीचे वॉटेवर इट इज इलेक्शन येतले 27 तेन्ना चोया तेन्ना लोक डिसायड करलो बाबा ह्या मनशान कितें केलां आनी ते पयलींच्यान कोण आसलेले वायट मुखार बसोन तो कितें करतलो डिसायड करून मत मारलें बट बरें जाता थिंगा आमी आडखळ हाडसूं दीस इज माय ओनली रिक्वेस्ट दीस इज अ सारको एक जेन्युअन आतां तुमकां एग्जांपल बिकॉज अ स्मॉल ट्रान्सफॉर्मर वीच इज इन फ्रंट ऑफ द केपें म्युनिसिपल बिल्डींग जे आहा आमगेले एडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक तो ट्रान्सफॉर्मर रस्त्यार लोकांक त्रास इट वॉज इन अ व्हेरी बॅड शेप
फाटल्यान शिफ्ट करपाक आमकां तें आतां येन जाल्ले आमगेले ई आहलो ताका रोडचो तेन्ना पण हिंगा रोड येना काय ना थिंगा आमकां शिफ्ट करया सगळें डिसायड जाल्लें आमकां मदें कोण येता आनी तो आडायता ओन्ली बिकॉज आय एम नॉट होल्डिंग द केपें म्युनिसिपालिटी म्हज्या हातीन आमगेले 4 कावन्सिलर आहाय बाकी कोणी 13 जाण तांकां आसतले सिन्स ओन्ली बिकॉज यू हॅव मेजॉरिटी यू कॅन डू एनीथींग सो आतां म्युनिसिपालिटी इलेक्शन येतली लोकांकूय पडलें लोकूय दिसना आतां पीपल ऑल्सो वायज दे वील डिसायड द न्यू कावन्सिलर्स आता तुम्ही म्हणलं आमदार की येणारी विधानसभा 27 विधानसभा आसा आणि तुम्ही म्हणलं आसा लोक विचार लोकांनी आतांच विचार केल्लो आसा की 27 परत कोण घेवन कारण 20 वर्सां पयलीं ही 3 वर्सां पयलीं आनी मुखाल्ली फ्युचर जें आसा आनी जशें डेव्हलपमेंट केपें मतदारसंघात जाला त्या दृश्टीकोनांतल्यान पळयत जाल्यार नक्कीच 27 परत एकदा एल्टन डिकोस्टा हे प्रत्येकाला तोंडार नांव म्हणून एक वचलेलें आसा कशी पद्दतीन 27 जी तयारी आसतली ती तुमी केल्ली आसा 27 म्हाका दिसता जे प्रमाणे सरकार चलता BJP सरकार चलता म्हाका डेफिनेटली पीपल वील थिंक इन 2027 काँग्रेस सरकार डेफिनेटली म्हाका गोंय येतलो तितून कांय दुबाव ना कित्याक आज जे हे गोंय राज्यांत चलता जावं ते रेप एक्सिडंट मॉलेस्टेशन ड्रग्स लॉ एंड ऑर्डर काबार जाला सगळी कडेन थिंगा करप्शन हें तरी चोय जाल्यार न्हू लोकांकूय बरें मनासून दिसतलें की काँग्रेसचो सरकार इतली वर्सां तो तरी सुपरायटीन बरो आशिल्लो जाय फावटी BJP म्हणटा काँग्रेसान कितें केलें तें म्हणून 60 वर्सां जे काँग्रेसान देशा बाजू केल्लें 10-12 वर्सां इकून हायलें जेन्ना आमगेलो फॉर्मर चीफ मिनिस्टर प्रताप सिंग राणे हेगे बड्ड्याक आमगेलो आतांचो चीफ मिनिस्टर आशिल्लो आनी तेणें एक बूक रिलीज केलो आनी त्या बुकार जे काँग्रेसा सरकारान तो जेन्ना 20 वर्सां राज्य करतालो प्रताप सिंग राणे हें सगळें तेजे बुकार बरयलें आनी आमगे चीफ मिनिस्टरान कितें म्हणलें आतां दोतोर प्रमोद सावंतानी हे बुकार बरयलो आहा तेज्या चड लय प्रताप सिंग राणेन केल्लें म्हणलें सो प्रताप सिंग राणे कोणागे चीफ मिनिस्टर आहलो खंयच्या पार्टीचो BJPचो वो काँग्रेसाचो सो वन थिंग आवर चीफ मिनिस्टर वॉज कायंड इनफ टू एडमीट दॅट आवर एक्स चीफ मिनिस्टर प्रताप सिंग राणे हॅज डन a lot of development for the state of Goa. थँक्यू आम्ही पळयताले की डायनॅमिक लिडर आणि काँग्रेस ज्या टायमाचेर काँग्रेसीचे आमदार फुटून भाजपाक गेले ते स्वार्थाक गेले डेव्हलपमेंटाक गेले ही वेगळी गजाल पूण लोकांक खबर आसा त्या मतदारसंघाचे कित्याक गेले पूण अशे वेळाक सुद्दां आपली पार्टी सोडली ना आपल्या लोकांक सोडना आनी ठामपणे काँग्रेसीच्याच हेजेर आमदार म्हणून आनी केपें मतदारसंघ हे लोक आपले म्हणून आयज पर्यंत काम करीत गेले आनीक पळयतात बाबू कवळेकर जेणे 20 वर्सां हांगा साम्राज्य केलें आपली हुकुमशाही चलयली आनी जशें काही हो मतदारसंघ आपल्या खिशांतलो आपूण जेन्ना जेन्ना रावतलो तेन्ना तेन्ना आपले लोक मत मारताले आपूण आमदार जातलो पूण लोकांनी 20 वर्सां पयलीं आनी मुखाल्ली खंय तरी ही फ्युचर ही वर्सां वचपाक जायना मतदारसंघाचो डेव्हलप खंय तरी खंडीत जावपाक जायना हेजे खातीर एक बरो मनीस हांगा उबो रावला आनीक तो आसलो एल्टन डिकोस्टा आनी एल्टन डिकोस्टा भरघोस मतांनी केपेकारांनी चूज केलो केपेकारांनी एल्टन हेजे विश्वास दवरून ताका आमदार केलो आनी त्या आमदाराक त्या विश्वासाक पात्र तर आयज पर्यंत एल्टन बाबान आयज केपी मतदारसंघ अनेक उदरगत केल्ली आसा जी 20 वर्सां जालना काही म्हणटात की 25 वर्सां जाली जे झडपीचे येयली हे सुद्दां धरून 25 वर्सांचो दावो करणारो बाबू कवळेकर आयज खंय तरी अलिप्त जाल्लो आसा मुखाल्ली विधानसभा 2027 आसतली लोक कितपत ह्या मनशाक बाबू कवळेकराक लागीं करतले कारण एल्टनाचो डेव्हलपमेंट जर 3 वर्सांचो पळयत जाल्यार 20 वर्सांचो फाटलो डेव्हलपमेंट हितून खंय तरी एक 10% सुद्दां लागना हें तितलें दिसून येता आनीक आयज मनोक्लास विचार जे आसा मतदारसंघाचे इन फ्युचर एट प्रेझेंट जे आसा त्या आमदारान इन गोवाच्या माध्यमा कडेन तुमचे पर्यंत पावोवपाक आमकां हांगा एक चान्स दिलो ताका लागून देव बरो करूं आमदार आनीक असोच डेव्हलपमेंट आसा तो केपी मतदारसंघ किंवा लोकांचो जावचो भरभराट येवची इतलेंच इन गोवाच्या माध्यमांतल्यान आमदाराक आमचे रिक्वेस्ट आसा देव बरो करूं.